आणि आता बातमी येते कोल्हापूरमधून। गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट मिळालेले आहे। तूप, लोणी आणि दूध पावडर प्रोडक्ट्ससाठी हलाल सर्टिफिकेट मिळालेलं आहे। गोकुळ प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेटची गरज काय, असा सवाल त्यानंतर उपस्थित होतो। दरम्यान हलाल सर्टिफिकेट हे 2022 पूर्वी काढल्याची माहिती समोर आली आहे। काल माहिती घेतली अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आपल्याला गोकुळा अनेक दिवसापासून अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तूप लोणी पाठवतो। त्यासाठी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं आहे। नवीन मुश्रीफ तर आत्ताच चेअरमन झाले, कशालाही जोडणं काय जोडणं याचं मला आश्चर्य वाटतं। तुम्ही जाऊन नाही, त्यांची जी अट आहे ना इंटरनॅशनल त्याच्यामध्ये, तुम्ही जाऊन ते ह्याला विचारा ना। हलाल सर्टिफिकेट हे संविधानामध्ये मान्य आहे का? कोल्हापूरच्या देशाच्या कोणत्याही कायद्यामध्ये हलाल सर्टिफिकेटला प्रमाणपत्राला किंवा पद्धतीला मान्यता नसताना मग हे आणण्याचं कारण काय? आणि गेल्या 60 वर्षामध्ये गोकुळला गरज नसताना आत्ता हलाल सर्टिफिकेट मागच्या वर्षी कसं काय अप्लाय केलं गेलं? हे हलाल सर्टिफिकेटचा काय प्रस्ताव कोणी तयार केला, त्याच्यावर केलेला खर्च कोणी केला, हे करण्याची गरज कोणाची होती, हे जनतेला विचारलं का आम्ही हलाल सर्टिफिकेट घेतोय का म्हणून? हलाल सारखं ज्यांना संवेदनात्मक स्थिती आहे, संवेदनशील विषय आहे, असा विषय करताना कोणाला विचार